साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। पुलिसों की दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं तुम्ही नियम अटी घालून द्या। त्यांनी म्हटलं आम्ही कमिटी नेमलेली आहे, त्याचा अहवाल यायचा आहे। त्यानंतर आम्ही पालकमंत्र्यांना भेटलं, पालकमंत्री साहेबांनी देखील आमचं निवेदन घेतलेलं आहे, पण त्यांनी काही कारवाई केली नाही। त्यानंतर आषाढी एकादशी निमित्त जेव्हा सोलापूरला आपल्या उपमुख्यमंत्री साहेबांचा दौरा होता, त्यावेळी आम्ही त्यांना विमानतळावरती भेटलं, त्यांना सांगितलं साहेब या सगळ्या लोकांच्या पोटाचे हाल होत आहेत, हे सगळे त्यांच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत, यांनी काम नाही केलं तर त्यांच्या कच्च्या पंचाचं पोट कसं भरणार, घर कसं चालणार। आजची महागाई आकाशाला भिडलेली आहे, तुम्हाला लाईट बिल भरावं लागतं, गॅस आणावं लागतं, किराणा आणावं लागतं, मुलांचं ज्या शिक्षणाचा खर्च आहे, आता तर तुमच्या आमच्या सगळ्यात हातात मोबाईल आहे, ते मोबाईलचं रिचार्ज आहे, अशा अनेक समस्या आहेत। मग यांनी करायचं काय? आम्ही म्हटलेलं आहे की 70 फूट भाजी मंडईवरती आम्हाला नियम अटी टाकून द्या, त्या ठिकाणी मी व्यवसाय करतो, कोणत्याही ग्राहकाला त्रास होऊ देणार नाही, पादचाऱ्याला त्रास होऊ देणार नाही, वाहनधारकांना त्रास होऊ देणार नाही। तरी लोक ऐकायला तयार नाहीत। एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासित केलंय की तुमच्या मागण्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये जोपर्यंत नवीन सभागृह त्या ठिकाणी अस्तित्वात येत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी जैसे तो तुम्ही व्यवसाय करा, अशी आमची मागणी असताना त्यांनी आश्वासित केलं, तसे मी या ठिकाणी आयुक्त साहेबांना सूचित करतो। परंतु आजही त्यांच्या त्या आश्वासनाची अंमलबजावणी करत नाहीत। आम्ही यांना सांगितलेलं आहे 9 जुलैला या ठिकाणी आम्ही येतोय, आम्ही आलो, हे लोक म्हणतायत की तुम्ही या ठिकाणी बेकायदेशीर आलेले आहात। आम्ही ऑलरेडी आयुक्त साहेबांना सांगितलेलं आहे साहेब 9 तारखेला आम्ही तुमच्या कार्यालयात येणार आहे। मग त्यांनी फौज पाठा बोलवलेलं आहे, पोलिसांची दडपशाही आहे, धक्काबुक्की झालेली आहे। एवढंच काय ते लोक आम्हाला या ठिकाणी तुच्छ करून बोलतात, झुंडशाही म्हणून आमच्यावरती त्या ठिकाणी त्यांनी आताच पवार साहेबांनी आम्हाला म्हटलेलं आहे आम्ही लोकशाही मार्गाने आलेलो आहे, आम्हाला या ठिकाणी 70 फूट भाजी मंडईवरतीच व्यवसाय करायला परवानगी द्यावी, तुम्ही नियम अटी टाकून द्या, त्याचं पालन करण्याची जबाबदारी आमची राहील, असं मी त्यांना सांगितलं।